स्वागत आहे तुमचं लताज फूड स्टोरीमध्ये। तर आपण 2-3 दिवस झालं गावाकडचे व्हिडिओ टाकतो। त्याच्यामध्ये अजून आपण एक तळ्यांचा व्हिडिओ, जे आमची शेततळी आहेत माशांची 4 तळी आहेत, त्याच्यामध्ये सगळ्यामध्ये मासे होते पहिले। आता एकाच तळ्यामध्ये राहिलेले आहेत, कमी राहिलेले 4 प्रकारचे मासे होते, फंगास, चिलापी, पोपट आणि रूपचंदा। नदीचा हलवा म्हणजेच रूपचंदा। तर आम्ही मासे पकडायला सुरुवात केलेली आहे। पहिल्यांदाच आम्ही मासे पकडले दोघींनी। तर मस्त जाळं टाकलं होतं आणि जसं सांगत होते तसं तसं आम्ही करत होतो। असं करून करून आम्ही छान असे मासे पकडले। मग नंतर ते फ्राय केले आणि त्याच्याचबरोबर आपण पावटे भातसुद्धा केला होता। आता पावट्याचा सीझन असतो ह्या दिवसामध्ये। मुळशीतील सगळ्याच लोकांना माहिती आहे किंवा कोकणातल्या पण सगळ्याच लोकांना माहिती आहे, ह्या दिवसात पावट्या हा शेंगांचा प्रकार येतो आणि तो खूप छान लागतो। त्याची आमटी पण खूप छान लागते। परत एकदा मी आमटीसुद्धा दाखवेल, पण आपण आत्ता केला होता तो पावटे भात केला होता। मासे पकडले छान असे, बघू शकता खूप सारे मासे आले होते। आणि मासे काढून झाल्यानंतर ते साफ करून आपण ते फ्राय पण केले। तर इथे आपण परत एकदा चूल पेटवली। इथे सुद्धा चूल होती शेतामध्ये। घरापासून थोड्याच अंतरावरती आपलं हे शेत आहे आणि शेतावरती तळी आहेत। हे मासे विक्री होतात। विक्री होऊन आता एकाच तळ्यामध्ये राहिलेत, थोडेच राहिलेले आहेत। त्याच्यानंतर इथे आपण चुलीला लाकडं लावून पेटवलेली आहे मस्त अशी। आणि त्याच्यानंतर आपण इथं पावटे भाताला पातेलं ठेवलेले मोठं असं, त्याच्यात तेल टाकायचे। तेल टाकल्यानंतर आपण खडे मसाले टाकायचे जे अवेलेबल असतील ते, आणि त्याच्यानंतर लसूण आणि आलं टेचून टाकलेले। लसूण आलं पण छान लागतं भातामध्ये, इकडे पेस्ट टाकण्यापेक्षा टेचून टाकल्यावर वेगळीच टेस्ट येते। त्याच्यानंतर आपण टाकला आहे खूप सारा कांदा। तर कांदा आपण उभा चिरलेला आहे आणि तमालपत्र टाकलेले आहे भरपूर सारं। त्याच्यानंतर कांदा टाकलेला आहे। कांदा अशाच प्रकारे चिरून घेतलेला आहे, बघू शकता। तर आपण कांदा परतून घ्यायचा चांगला। कांदा परतल्यानंतर टोमॅटो टाकले 2 चांगले चिरून। भरपूर सारा भात होता त्यामुळे खूप सारं टाकलं, जवळजवळ 4 ते 5 कांदे आपण उभे चिरून टाकलेले आहेत। ते मस्त लाल होईपर्यंत भाजून घ्यायचे। त्याच्यात टाकायचं टोमॅटो आणि ज्या भाज्या असतील त्या टाका। आता इथे गाजर होतं, गाजर टाकलं मी, कोथिंबीर, गाजर हे टाकून घ्यायचं। पहिला टोमॅटो परतून घ्यायचा चांगला तेल सुटेपर्यंत। त्याच्यानंतर गाजर पण टाकून घेतलं। त्यानंतर मसाला टाकायचा। तर मसाल्यामध्ये आपण लाल मिरची पावडर, हळद, मीठ, गरम मसाला आणि बिर्याणीचा थोडासा मसाला असे सगळे मसाले ॲड केलेले आहेत। तर आपण हा घरगुती मसालासुद्धा ॲड केलेला आहे आणि त्याच्याबरोबर बिर्याणी मसालासुद्धा ॲड केलेला आहे। तर हे सगळं मिक्स करून घ्यायचं, छान परतून घ्यायचं। त्याच्यानंतर आपण पावटा निवडून घेतला। पावटा शेतातलाच होता, तिथल्या तिथंच तोडून आणून आपण छान असा निवडून त्याच्यात टाकलेला आहे। तर पावटा पण टाकून घेतल्यानंतर पावटा पण परतून घ्यायचा चांगला परतून घेतल्यानंतर आपण त्याच्यात टाकणार आहोत इंद्रायणी तांदूळ। इथे कुठलाही मी बासमती किंवा बिर्याणीचा तांदूळ नाही वापरलेला, इंद्रायणी तांदूळच वापरला। इंद्रायणी तांदळाची टेस्ट वेगळीच असते आणि मस्त होतो। ते परतून घेतले छान आणि आता ह्याच्यामध्ये आपण तांदूळ टाकणार आहोत। तर मस्त असं गप्पा मारत मारत आमचं काम चालू होतं। मस्त तांदूळ निवडून धुवून व्यवस्थित घेतलेले आणि ते टाकून घेतले जातं। त्याच्यानंतर इंद्रायणी तांदळाला पाणी थोडं कमी लागतं। आपण बिर्याणीचं तांदूळ आणि बाकीच्या तांदळात जेवढं पाणी टाकतो तेवढं नाही टाकायचं, कारण मग खूप शिजला जातो आणि गिचका होतो। पण इंद्रायणी तांदूळ खूप मऊ छान लागतो। तर इथे आपण मीठ पण टाकून घेतले चवीनुसार। त्याच्यानंतर आपण हे सगळं परतून घ्यायचं आणि नंतर आपण तूप टाकलेले, बघू शकता, तूप पण टाकलेले भरपूर सारं। त्याच्यानंतर इथे आपण पाणी गरम करून टाकलेले, ते परतून घ्यायचं थोडंसं। चुलीवर करताना थोडं, गॅसवर आपल्याला सवय असते, चुलीवर करताना थोडं कमी जास्त करताना लागू शकतं, त्यामुळं थोडं जाळ पहिल्या सुरुवातीला थोडा कमीच ठेवायचा। जेव्हा पाणी टाकू तेव्हा जाळ एकदम जोरात लावायचा, म्हणजे उकळी पटकन येईल, नाहीतर मग उकळी येत नाही आणि मग भात तुमचा किरवाजला जातो। तर इथे छान कोथिंबीर टाकलेली आहे आणि टेस्टनुसार कमी जास्त बघायचं। छान फुकणीने जाळ फुकत होते, चांगलं जाळ लावत होते, मस्त असं जाळ लावलेलं आहे। आणि आता आपला भात तयार होणार आहे। त्याच्यानंतर भाताला आपण दम पण दिलेला आहे। तर दम दिल्याने टेस्ट खूप छान लागतो, तुपाचा दम दिला होता। तर छान असं फुकायचं काम चालू आहे। आता आपण इथे भाताला बघणार आहोत, तर इथे दम देणार आहोत।
तर आपण भात शिजलेला आहे आपला, तयार झालेला आहे. त्याच्यात थोडेसे निखारे घेतलेत एका प्लेटमध्ये आणि ती प्लेट आपण त्याच्यावर ठेवणार आहोत आणि खूप सारं तूप वरतून टाकणार आहोत आणि पटकन झाकण टाकणार आहोत. तर दम भरपूर जणांना माहिती असून कसा देतात ते, तर त्याच पद्धतीने आपण इथे दम दिलेला आहे बघू शकता. आणि आता झाकण ठेवायचं आणि पॅक करून ठेवून द्यायचं. त्याने छान वास येतो, हेच ते मला सांगत होती. आणि इथे घेतलेले आपण मासे, त्यातले जे पकडून आणलेत ते मासे स्वच्छ साफ करून घेतलेत, कट मारून घेतलेत. त्याच्यात टाकणार आहोत आपण मिरची पावडर, हळद, आलं लसूणची पेस्ट, लिंबू आणि मीठ. हे सगळं लावून झाल्यावरती तुमच्याकडे रवा असेल तर रवा तळताना लावू शकता, पण इथे रवा नव्हता तसेच आम्ही फ्राय केले ते पण खूप छान झाले होते. इथे मीठ वगैरे चवीनुसार लावलेले, हळद टाकलेली आहे. आणि इथे चिलापीबरोबर आपण रूपचंदा पण घेतला आहे. वरती 2-3 पीस आहेत ते रूपचंदाचे आहेत, असा रूपचंदा असतो आणि खालचे सगळे चिलापीचे आहेत. तर इथे आपले सगळीकडे हळद मीठ लावून घेतलेले चांगलं व्यवस्थित. सगळं चोळून झाल्यावरती सगळं बाजूला ठेवून द्यायचं आणि मग नंतर जेव्हा आपल्याला खायचे तेव्हा फ्राय करायला घ्यायचे. 2 प्रकारचे मी फ्राय करून दाखवलेले आहेत बघू शकता. एक आपण कर्दळीचं पान किंवा केळीचं पान असतं त्याच्यामध्ये, आणि एक तव्यावर फ्राय केले. ते इथे कर्दळीचं पान घेतलं होतं, केळीचं पान नव्हतं भेटलं, नंतर भेटलं. पण आता कर्दळीच्या पानांमध्ये अशा पोटल्या बांधून आपण तुम्ही तव्यावर पण असंच ठेवू शकता किंवा मग निखाऱ्यावर भाजू शकता, त्याने पण खूप छान टेस्ट येते. तर नक्की अशा प्रकारचा तळलेले मासे सगळीकडेच खाल्ले जातात, शहरात खाल्ले जातात, गावाकडे खाल्ले जातात. पण अशा प्रकारचे मासे फक्त गावाकडेच खायला मिळतात, त्यामुळे नक्की असे कुठे मिळालं तर ट्राय करा. तर छान असं निखाऱ्यांवरती आपण हे पोटल्या ठेवून द्यायच्या आणि मस्त आपला मासा भाजून निघाला. तर अशा प्रकारे. आणि नंतर आपण पॅन ठेवला, पॅनवरती तेल टाकलं, तेलावरती पण आपण मस्त असे हे भाजतोय, ते खालचे पण भाजतायत वरती पण भाजतायत. तर मस्त असे दोन्हीकडे आपण मासे फ्राय करून घेतले. असा आपला मेनू होता, मसाले भात, पावटे भात, मासे फ्राय आणि मासे भाजून. तर असा बेत केला, मस्त खाल्ला आणि नंतर पण आम्ही खूप मजा केली. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरायचं. नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जायचंच नाही, कारण असेच छान छान व्लॉग्स येणार आहेत, रेसिपी प्लस व्लॉग. तर इथे आपले मासे परतून झालेले आहेत मस्त असे बघू शकता. तर तेलामध्ये परतलेत, पण बाहेर काढल्यानंतर अजिबात त्याला तेल उरलेलं नव्हतं. एकदम फिश आणि भाजलेला तर एकदम मस्त लागत होता, सगळ्यात भारी भाजलेलाच लागत होता. टेस्ट करून सांगत होती सगळं खूप छान झालं आहे म्हणून. आणि त्याच्यानंतर आम्ही बाकीच्यांना पण विचारलं, सिद्धी, शेतात जेवणाची मजा कशी आहे? छान आहे का? नंबर इकडे. त्याच्यानंतर आमचं सुरू झालं इथे पतंग उडवणं. तर पतंग उडवायचा पण व्हिडिओ शॉर्टमध्ये पण अपलोड होईल, पण इथे मी दाखवलं थोडं थोडं करून की खूप लांब गेली होती, खूप म्हणजे लांब गेली होती. रीळ अक्षरशः हातामध्ये रीळ धरल्यानंतर आपोआप पुढं जात होती, इतपत आमची छान पतंग गेली, मस्त उडवली. आम्हाला काही उडवायला येत नव्हती, पण आमचे दीर आणि मिस्टर आणि दाजी त्यांनी खूप छान प्रकारे उडवली. मुलांनी पण छान आनंद घेतला. त्याच्यानंतर सगळेजण मस्त असे एन्जॉय करत होते. आणि शेवटी आम्ही रील्स वगैरे बनवले, फोटो काढले शेतामध्ये वगैरे, आणि मग आमच्या दिवसाचा एंड झाला. अशी आम्ही खूप मजा केली. तर तुम्हाला आवडली का नाही अशी मजा, आणि तुम्हाला करायला आवडेल का अशी मजा ते पण सांगा. तर कसा वाटला हा व्हिडिओ सांगायला विसरायचं नाही. कमेंट करत जा, काहीतरी कमेंट करत जा, आवडला नाही आवडला दोन्ही सांगत जा. किंवा इथे शेतामध्ये छान असे बघा रील्स वगैरे मस्त. तर हे शेत होतं ज्वारीचं, तर अजून छोटं आहे, त्याला ज्वारी नाही आली. ज्वारी आल्यावर नक्की हुरडा पार्टी करू. भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय, धन्यवाद.